मित्रांनो, आता ChatGPT आपल्याला व्हॉट्सॲपमध्ये पण वापरता येईल. ते कसं वापरायचं ते मी तुम्हाला शिकवतोय. इथे प्लस बटन दिसतंय नवीन चॅटचं, त्यावर क्लिक करूया. त्यावर क्लिक केल्यानंतर चॅट ओपन होईल आणि तिथे आपल्याला न्यू कॉन्टॅक्ट्स ऑप्शन दिसेल. या न्यू कॉन्टॅक्टवर क्लिक करूया आणि ChatGPTचा नंबर आपल्याला इथे सेव्ह करायचा आहे. ChatGPT, त्यानंतर कंट्री कोड सिलेक्ट करूया. सध्या US मधून आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे अमेरिकेचा कंट्री कोड सिलेक्ट करायचा. USAचा जो 1 आहे, युनायटेड स्टेट्स, हा मी 1 सिलेक्ट केला. त्याच्यानंतर पुढे आपल्याला नंबर लिहायचा आहे 8002428 हा ChatGPTचा नंबर आहे. हा नंबर आपण सेव्ह करूया आणि हा आपल्याला इथे ChatGPT आलेलं दिसतोय. त्याला एंटर करून एक हाय मेसेज करूया आपण. आणि इथे आपल्याला बघा टर्म्स आलेले आहेत की ओपन याच्या टर्म्स ॲग्री करणार असाल तरच पुढे चॅट करा. चला आपण पुढे चॅट करूया. परफेक्ट. आणि आता जे काही प्रश्न आहेत तुम्ही याला प्रश्न विचारू शकता. उदाहरणार्थ मी प्रश्न विचारतो, समजा व्हॉट इज द थर्ड प्लॅनेट इन सोलार सिस्टम. अर्थच आहे पण बघूया उत्तर येतं का. परफेक्ट. सो इथे उत्तर आलेलं आहे. एक मराठीमध्ये पण प्रश्न विचारून बघूया. सूर्यमालेतील ग्रह कोणते आहेत. आणि बघा मराठीमध्ये पण आपल्याला इथे उत्तर मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे आता तुम्हाला ChatGPT वापरता येईल. ChatGPTमधलं फक्त चॅट फीचर सध्या आहे, अजून फाईल एडिटचं फीचर त्यामध्ये आलेलं नाही आहे. हळूहळू ते पण येईल. पण आता तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपमधूनच ChatGPT बरोबर बोलू शकता आणि पाहिजे तेवढे प्रश्न विचारू शकता. तेव्हा या सुविधेचा जरूर फायदा घ्या आणि आपलं नॉलेज वाढवायला सुरुवात करा.